प्रधान गेले, आता पुढचा नंबर गडकरींचा. सोशल मीडियावरती अशा चर्चांना उधाण आलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं त्याच दिल्लीमध्ये नितीन गडकरींविरोधात आता मोर्चाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. तो मोर्चा कोण काढणार आणि गडकरींबाबत अशी चर्चा का सुरू आहे याचा सविस्तर आढावा घेणारा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 मराठीच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर गेल्या काही आठवड्यापासून देशभरामध्ये नीट पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थी आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनामुळे राजकीय दबाव वाढला आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि ही घडामोड मोठी आपण घडलेली बघितली. आता या पार्श्वभूमीवरती विरोधक आता पुढचा मोठा मुद्दा म्हणून E20 पेट्रोल समोर आणतायत. शिवाजी पार्कमधल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट संकेत दिले की नीट नंतर आता E20 पेट्रोलचा मुद्दा देशभर गाजणार आहे. म्हणजेच आंदोलन केवळ शिक्षणापुरतं मर्यादित न राहता आता इंधन धोरणापर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जाते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल ब्लेंडिंगचा मास्टर प्लॅन आणला खरा, पण आता याच मुद्द्यावरून सरकार चौफेर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. नीट पेपरफुटी आणि इतर राजकीय आंदोलनानंतर आता E20 पेट्रोलचा मुद्दा पेटतोय आणि दिल्लीतले हजारो टॅक्सी ड्रायव्हर्स, ट्रॅव्हल ऑपरेटर आणि कमर्शियल वाहन चालक आता रस्त्यावरती उतरत आहेत. थेट संसदेवरती मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता दिल्लीतील दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्टेशन असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत संजय सम्राट यांनी उघड आव्हान दिलेलं आहे की 4 ऑगस्ट रोजी हजारो वाहन चालक शांततापूर्ण मार्गाने संसदेवरती मोर्चा काढणार आहेत. त्यांचं म्हणणं काय आहे तर आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी थेट संबंध नाही आणि ही सर्वसामान्य ड्रायव्हरची लढाई आहे. E20 मुळे आमचा धंदा हा अडचणीत सापडलेला आहे. जेव्हा या वाढत्या असंतोषाबाबत नितीन गडकरी यांना विचारण्यात आलं त्यावेळेला त्यांनी दिलेलं वक्तव्य चर्चेत आलं. ते असं म्हणाले की ज्यांना E20 वापरायचं नाहीये त्यांनी नेहमीचं पेट्रोल वापरावं, पण त्यासाठी त्यांना थोडे अधिक पैसे मोजावे लागतील. E20 पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल आहे आणि 80% पेट्रोलचं मिश्रण आहे. आता यावरती सरकारचं म्हणणं काय तर भारताचं कच्च्या तेलावरचं जे आयात अवलंबत्व जे आहे ते कमी होईल आणि प्रदूषण कमी होईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल. देशामध्ये पर्यायी इंधनाचा वापर वाढेल. या धोरणाचे प्रमुख समर्थक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहिलेले आहेत आणि विरोधक आणि काही वाहनधारकांचं म्हणणं या सगळ्याच्या पेक्षा थोडंसं वेगळं होतं. त्यांचं असं म्हणणं आहे की जुन्या वाहनांवरती E20चा परिणाम होऊ शकतो, मायलेज कमी होण्याची शक्यता आहे, वाहनांच्या देखभालीचा खर्च वाढतोय आणि ही सगळी वाहनं जी आहेत ती E20साठी समान प्रमाणात तयार झालेली नाही आहेत, कम्पॅटेबल नाही आहेत. या मुद्द्यांवरच आता राजकीय संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतोय किंवा तशी शक्यता आता आपल्याला बघायला मिळते. तर विरोधकांनी नितीन गडकरींवरती काही आरोप केलेले आहेत. त्यांचा दावा असा आहे की इथेनॉल उद्योगाशी संबंधित आणि काही या कंपन्यांमुळे धोरणाचा विशिष्ट उद्योगांना याचा फायदा होतोय. मात्र नितीन गडकरी यांनी सगळे आरोप फेटाळलेत. त्यांचं म्हणणं असं की इथेनॉल करार करण्यामध्ये त्यांची कोणतीही भूमिका नाहीये. त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित कंपन्यांचा राष्ट्रीय उत्पादनातील जो वाटा आहे तो अत्यंत कमी आहे. E20 विरोधातील अनेक आरोप हे राजकीय प्रेरित असल्याचा त्यांचा दावा आहे. आता यावरती संसदेत काय होऊ शकतं तर बघा, संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आधीच नीट आणि या विद्यार्थी आंदोलनाचा तसंच इतर मुद्द्यांवरती सरकार आणि विरोधक हे आमने-सामने आलेलेच आहेत. आता E20चा मुद्दा त्यामध्ये अधिक भर घालू शकतो. विरोधक संसदेमध्ये सरकारला घेरण्याची तयारी करतायत तर दुसरीकडे सरकार E20 पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन राष्ट्रीय धोरण असल्याचा युक्तिवाद मांडताय. राजकीयदृष्ट्या जर आपण बघितलं तर विद्यार्थी आंदोलन आणि इंधन धोरण यांची सांगड घातली गेली तर सरकारवरील दबाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांना नव्या मुद्द्याची गरज होती आणि सध्या E20 पेट्रोल त्याच दिशेने पुढे येताना दिसतंय. आता प्रश्न तुमच्यासाठी एक असा आहे की E20 भारताच्या भविष्यासाठी योग्य धोरण तुम्हाला वाटतंय का? किंवा वाहनधारकांच्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने त्याचा पुनर्विचार करावा का? तुमचं मत नेमकं काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी.